हाय हाय फ्रेंड्स. फ्रेंड्स. आजच्या गप्पांचा विषय काय आहे? आज आज माझं नाव कसं ठेवलं ते तुला माहितीये? नाही, त्याच्या मागे पण काही स्टोरी आहे का? हो. सांगू? सांग ना, आवडेल मला. माझं नाव ना माझ्या बाबांनी आधी ठरवलं त्यावेळेला ना ते विजया लक्ष्मी असं नाव जया ठेवायचं. लक्ष्मी. विजया लक्ष्मी. अच्छा. माझ्या दादाला त्यांनी सांगितलं की आपण हिचं नाव विजया लक्ष्मी ठेवतोय. हं. आणि विजया लक्ष्मी पण का? कारण की मी दसऱ्याच्या पिरियड मध्ये जन्माला आले. अच्छा. म्हणजे दसरा येणार होता, उद्या परवा होता आणि आज आले. म्हणजे नवरात्र चालू होतं. विजयादशमी हा. आणि मुलगी जन्मली मग ती लक्ष्मी असते. लक्ष्मीच्या रूपाने म्हणून मग विजयादशमी असं ते नाव होतं. तर माझ्या दादाने जेव्हा नाव ऐकलं तो म्हणला काय ठेवायचं हिचं नाव? विजया लक्ष्मी. हं. हिचं नाव परत तुमचं नाव आणि आडनाव म्हणजे एवढं मोठं ते नाव होणार की तिला परीक्षेमध्ये जे जागा असेल ना तीच अपुरी पडेल अच्छा. हा, असं ते म्हटलं. तुझं 5 अक्षर, हा. परत वडिलांचं 5 अक्षर, परत आडनाव 5 अक्षरी. अरे हा, म्हणजे ते पूर्ण कॉलम तर संपलं. संपणार. हा. म्हणून त्याने सांगितलं विजयालक्ष्मी अजिबात नको, हं. हे नाव नको. ते म्हणाले नाही नाही, मग लक्ष्मी तरी ठेवूया. अच्छा. तो म्हटला पण आता या काळामध्ये लक्ष्मी, कारण की थोडस शाळेमध्ये वर्गामध्ये बोलताना हे होईल, नको आपण हे पण नको ठेवूया. मग ते म्हणाले विजया ठेवूया. हं. तर तो परत म्हणाला नको विजया पण नाही मला आवडले, आपण तिचं नाव वेगळंच ठेवूया. तर म्हणाले तुला काय सुचतंय, तुला माहितीये का काय ठेवायचंय तू? हं. तर तो बोलला हो माझ्या डोक्यात एक नाव आहे. तर मग म्हटले सांग मग काय आहे ते. तर म्हटलं वृषाली. वृषाली नाव ठेवूया. हं. मग म्हणाले ठीक आहे ठेवूया. आणि मग वृषाली नाव ठेवलं. वृषाली नाव ठेवलं आणि मग दादाला सगळ्यांनी विचारलं तुला रे कसं सुचलं हे वृषाली नाव? दादा म्हणाला दूरदर्शनवरती बातम्या देतंय आता कोण? हं. त्यांचं नाव होतं वृषाली पटवर्धन. हा, बरोबर. तेव्हा लिमिटेड चॅनल होते. हा. दूरदर्शन तर सगळेच आणि बघायचे. दूरदर्शनवरती संध्याकाळी 7च्या बातम्या हे प्रत्येक मराठी घरात हो. लागायच्याच कंपल्सरी लागायच्या. होतं ते. हा. हा. तर मग ते मराठी बातम्या देणाऱ्या ज्या होत्या त्यांचं नाव होतं वृषाली पटवर्धन. अच्छा. आणि मग माझ्या बारशाच्या वेळेला दादाला असं वाटलं की नाही हिचं नाव आपण वृषाली ठेवूया. अरे वा. आणि त्यावरून माझं नाव पडलं वृषाली. पण थँक्स टू दादा, दादाने मला वृषाली ठेवलं. आता मला ते फॉर्म मध्ये पण राहत असेल ते. मध्ये पण राहतंय. मला पण ते खूप आवडतंय. असं तो मस्त माझ्या story. नावाचा किस्सा. हा. मस्त.